श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात दिव्याला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचं प्रतीक. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं. आज आपण जाणून घेणार आहोत की संध्याकाळी कोणत्या अशा 4 ठिकाणी दिवा लावला तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सगळ्यात अगोदर मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा. घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मुख्य दरवाजाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं. असं मानलं जातं की माता लक्ष्मी संध्याकाळी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ज्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रकाश असतो त्या घरात लक्ष्मी वास करते. त्यामुळे मुख्य दरवाजाजवळ दिवा लावण्याची सवय नेहमी ठेवा. दुसरं स्थान म्हणजे तुळशी वृंदावन. तुळस माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा होते. तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, कुटुंबात सुखशांती राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक घरांमध्ये आजही सूर्यास्तानंतर तुळशीची पूजा करून दिवा लावण्याची परंपरा आहे. तिसरं स्थान म्हणजे देवघर. घरातील देवघर हे सर्वात पवित्र स्थान असते. संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की दिव्याच्या प्रकाशामुळे अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनात योग्य मार्ग मिळतो. देवघरात दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा. शक्य असेल तर रामरक्षा, विष्णू सहस्रनाम किंवा साधा मंत्रजप करा. त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरातील वातावरण सात्विक बनतं. आता चौथं स्थान आहे ते म्हणजे झाडाच्या मुळाशी दिवा लावणं. विशेष म्हणजे पिंपळ, वड किंवा औदुंबर यासारख्या पवित्र वृक्षाच्या मुळाशी दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार या वृक्षांमध्ये देवतांचा वास असतो. संध्याकाळी झाडाच्या मुळाशी दिवा लावल्याने पितृदोष कमी होतो, ग्रहबाधा दूर होते आणि जीवनातील अडथळे कमी होतात. मात्र हे करताना सुरक्षिततेची काळजी नक्की घ्या. याशिवाय दिवा लावताना काही नियम पाळणेही आवश्यक असतं. दिवा शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. दिव्यात शुद्ध तूप किंवा तीळ तेल वापरणं खूप शुभ मानलं जातं. दिवा लावताना मन शांत ठेवून देवाचं नामस्मरण करा. राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका. श्रद्धेने लावलेला छोटासा दिवाही मोठे पुण्य देतो असं धर्मग्रंथात सांगितलं आहे. संध्याकाळचा दिवा हा केवळ धार्मिक परंपरा नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणारी एक सुंदर सवय आहे. मुख्य दरवाजा, तुळशी रोप, देवघर आणि झाडाच्या मुळाशी दिवा लावल्याने घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होतं. म्हणून दररोज संध्याकाळी काही मिनिटे देवासाठी आणि या पवित्र परंपरेसाठी नक्की द्या. दिव्याचा प्रकाश आणि आपल्या जीवनातील अंधार दूर करून सुख, शांती आणि यशाचा मार्ग उजळून टाकू हीच प्रार्थना. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.